महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा असा एक निर्णय ज्याचा थेट परिणाम नीट, जेई त्याचबरोबर सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. नेमका महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा कोणता निर्णय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये घेणार आहोत. त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे ते सुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन पर्यंतचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे महाराष्ट्र बोर्डाचे नियम आणि नीट सीईटी 2026 प्रवेश प्रक्रिया, मार्कशीटवरील नावातील बदल, विद्यार्थ्यांचा गोंधळ आणि त्यावरील ठोस उपाय याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने एक मोठा बदल यावर्षीपासून करायचं ठरवलेलं आहे. नेमकं बदल कशामध्ये होणार आहे याविषयी जाणून घेण्यापूर्वी छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवर अशाच प्रकारचे महत्त्वाचे शैक्षणिक अपडेट विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. पुढे जाऊया. महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे हा जो काही विषय आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. ज्या विद्यार्थ्यांची 12वी स्टेट बोर्डमधून झालेली आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय 2026च्या बॅचपासून लागू. याच्यामध्ये पहिला निर्णय जो आहे, एकत्रित दस्तावेज, सिंगल डॉक्युमेंट. आता गुणपत्रक, मार्कशीट आणि प्रमाणपत्र, सनद दोन्ही एकाच कागदावर मिळणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेली आहे, रिपीटर विद्यार्थ्यांसाठी हा विषय नाही, ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पहिले जे काही 10वी 12वीचे मार्कशीट होते ते 2 मिळायचे. एक मार्कशीट मिळायचं आणि दुसरं सर्टिफिकेट मिळायचं. म्हणजे एक मार्कशीट आणि दुसरं जे ज्याला आपण सनद म्हणतो ते असे 2 सर्टिफिकेट मिळायचे. आता हे 2 मिळणं बंद होऊन एकाच सर्टिफिकेटवर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत. दुसरा आहे A4 साईजचा कागद त्या ठिकाणी मार्कशीटसाठी वापरला जाणार आहे. याचं कारण हाताळण्यास आणि फाईलमध्ये ठेवण्यास सोपे. तिसरा आहे विद्यार्थ्यांचा फोटो. पहिल्यांदाच मार्कशीटवर विद्यार्थ्यांचा स्वतःचा फोटो छापलेला असेल. त्याच्यानंतर QR कोड, मार्कशीटची सत्यता पडताळण्यासाठी आणि बनावटगिरी रोखण्यासाठी QR कोडची सुविधा. QR कोड सुद्धा मार्कशीटवर येणार असल्याचं बोललं जातं. या संदर्भातल्या डिटेल बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडिया असेल, एजू वार्ता असेल, अशा वेब पोर्टलवर डिटेल बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. बातम्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जोडणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर अद्याप याविषयी कुठलं पत्रक आपल्याला दिसत नाही, परंतु याविषयीच्या बातम्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर पत्रक आल्याचं सुद्धा काही शाळांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यानुसार आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. नावाचा फॉर्मॅट, सगळ्यात महत्त्वाचं नावाचा फॉर्मॅट, महत्त्वाचा बदल. आता मार्कशीटवर आधार कार्डनुसार नाव असेल. आधी आडनाव मग नाव हा जुना प्रकार बंद केलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरताना स्टेट कोट्याचे जे विद्यार्थी होते किंवा स्टेट बोर्डाचे जे विद्यार्थी होते, नीट यूजी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांना हा अडचण आलेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण आपल्या आधारवरील नाव, विद्यार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं सरनेम असा सिक्वेन्स होता. आणि आपण नीटचा फॉर्म 10वीच्या मार्कशीटनुसार भरायचा होता. तर आपल्या स्टेट बोर्डाच्या 10वीच्या मार्कशीटवर विद्यार्थ्याच्या नावाचा सिक्वेन्स जो होता, आधी सरनेम, नंतर विद्यार्थ्याचं नाव, नंतर विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव असा सिक्वेन्स होता. यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्याचे आधार कार्ड सोबतचं जे नाव आहे हे मिसमॅच झाल्यामुळे विद्यार्थ्याच्या कन्फर्मेशन पेजवर रेड मार्क आलेला आहे. याचा काही इफेक्ट पुढे होणार नाही किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेला कसली अडचण येणार नाही, परंतु तो रेड मार्क आलेला आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी हा रेड मार्क आलेला नाही, परंतु स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा रेड मार्क आलेला आहे. कारण स्टेट बोर्डमध्ये जे काही नावाची पद्धत होती, विद्यार्थ्याचं आडनाव आधी, मध्ये विद्यार्थ्याचं नाव आणि नंतर वडिलाचं नाव, ही जुनी पद्धत जी आहे ती आता बदलण्यात आलेली आहे. आणि जसं आधारवर नाव आहे विद्यार्थ्याचं तसंच मार्कशीटवर नाव येणार आहे. म्हणजे नावाचा सिक्वेन्स जो आहे, आधी विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल,
त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर सरनेम घेतलं जाईल. अशा प्रकारचा एक मोठा चेंज स्टेट बोर्ड करताना आपल्याला पाहायला मिळतं. हे भविष्य काळात विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला निर्णय आहे. आता ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्कशीट बनलेले आहेत. 10वीची परीक्षा विद्यार्थ्यांची झालेली आहे. नीटचा फॉर्म असो, जेईचा फॉर्म असो किंवा सीईटीचा फॉर्म असो, विद्यार्थ्यांनी 10वीच्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी भरलेलं आहे. त्यांना काय अडचण येणार आहे का? या 12वीचं नवीन मार्कशीट आल्यानंतर जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बोलतोय, त्यांना काही अडचण येणार आहे का? त्यांना कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. कुठलाही प्रशासकीय निर्णय ज्या ठिकाणी घेतला जातो त्यावेळेस मागच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या बाबतीत पूर्णतः विचार केला जातो की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे कुठली अडचण येऊ नये. त्याचबरोबर जे विद्यार्थी रिपीटर आहे, ज्यांच्याकडे 10वीचं मार्कशीट आहे आणि 12वीचं सुद्धा मार्कशीट आहे, त्यांच्यावर काही परिणाम होणार का ते सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये डिटेल पाहणार आहोत. तत्पूर्वी नीट यूजी 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा ऍडमिशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण सर्व्हिसेस जे आहेत त्या आपण या पेड काउन्सिलिंग मार्फत देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ऍड्रेस देण्यात आलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. विद्यार्थ्यांना कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ, महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कोर्सेसचे कॉलेज वाईज कट ऑफ जर पाहायची उत्सुकता असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसमोर अडचण काय, जी अडचण बोलली जाते ती नेमकी काय आहे ते आपण पाहूया. पहिला आहे 2 वेगवेगळ्या नोंदी. आता जे विद्यार्थी फ्रेशर आहेत, यावर्षी त्यांनी 12वी दिलेली आहे, यांच्यासाठी एक अडचण होऊ शकते की 2 वेगवेगळ्या नोंदी, म्हणजेच त्यांच्या 10वीचं मार्कशीट ऑलरेडी आलेलं आहे, त्याच्यावरचा सिक्वेन्स जो आहे तो जुन्या पद्धतीनुसार राहणार आहे. सरनेम, स्टुडंट नेम, त्याचबरोबर फादर नेम. आणि आता बोर्डाने हा जो निर्णय घेतलाय त्यानुसार त्यांचं 12वीचं मार्कशीट येणार आहे. याच्यामध्ये स्टुडंट नेम आधी, त्याच्यानंतर फादर नेम आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं सरनेम, ह्या नवीन पद्धती. तर 2 मार्कशीटवर वेगवेगळ्या नोंदी विद्यार्थ्याच्या या ठिकाणी होणार आहेत. ही एक मुख्य अडचण बोलली जाते. 10वीच्या मार्कशीटनुसार जुन्या फॉर्मॅटनुसार नाव आणि 12वीच्या मार्कशीटवर नवीन आधार कार्ड फॉर्मॅटनुसार नाव असणार, ही एक पहिली अडचण आहे. दुसरा आहे नीट सीईटी 2026 फॉर्म किंवा जेई आपण म्हणू. बहुतांश विद्यार्थ्यांनी नीट यूजी आणि महासीईटीचे जे फॉर्म आहेत त्यांच्या 10वीच्या मार्कशीटच्या माहितीनुसार भरले आहेत. विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, याचं क्लॅरिफिकेशन बोर्डाकडून येणं गरजेचं आहे. ते आहे नावाच्या या तफावतीमुळे आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का, ऍडमिशनला अडचण येईल का. शक्यतो ही अडचण बोर्ड येऊ देत नाही. सगळा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या जे विद्यार्थी आहेत जे यावर्षी 10वीला जाणार आहेत त्यांच्यासाठी सुलभ व्हावं म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला असेलच. दोन्ही मार्कशीट वेगवेगळे असतील तरी ऍडमिशनला त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही, कारण हा प्रशासकीय निर्णय आहे. याच्यावर उपाय स्टेट बोर्ड निश्चित येणाऱ्या काळामध्ये काढणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. फॉर्म बॉल होणार का, घाबरण्याचे कारण नाही. फॉर्म सुरक्षित आहे. एनटीए असेल किंवा नीटचा फॉर्म असेल किंवा जेईचा फॉर्म असेल, स्टेट सीईटी सेलच्या मार्गदर्शक तत्वानुसार फॉर्म भरताना 10वीच्या गुणपत्रकावर नाव वापरणे अपेक्षित असते. त्यामुळे तुमचा फॉर्म तांत्रिकदृष्ट्या 100% बरोबर आहे, कारण हा निर्णय नंतर झालेला आहे. मार्कशीट अजून यायचं बाकी आहे, त्याच्या अगोदर हे फॉर्म भरून गेलेले आहे. तसं टेक्निकली बघितलं तर विद्यार्थ्यांनी भरलेला फॉर्म हा 100% बरोबर आहे. त्या विद्यार्थ्याला कुठलीही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. फॉर्म रिजेक्ट होणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर फोकस करावा. तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. कागदपत्राची चिंता आत्ताच करू नये. त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय करावे, तर या ठिकाणी सिक्वेन्स नावाचे जे आहेत याच्यावर मार्ग काढू शकतं स्टेट बोर्ड की असा सिक्वेन्स असेल तरी ऍडमिशनला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परमिशन देऊ शकतं. किंवा पुढे स्टेट कोर्टाच्या जेव्हा ऍडमिशन प्रक्रिया होतील तेव्हा सीईटी सेल जे आहे जे ऍडमिशन प्रक्रिया राबवते ते सुद्धा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीसाठी परमिशन देऊ शकते की 2 वेगवेगळे सिक्वेन्स, 10वीच्या मार्कशीटवर वेगळा सिक्वेन्स आणि 12वीच्या मार्कशीटवर वेगळा सिक्वेन्स हा जो आहे प्रशासकीय निर्णयामुळे आलेला असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही. अडचण कोणाला येईल, ज्यांच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे अशा विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते. म्हणजे आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये विद्यार्थ्यांनी मिस्टेक करू नये. स्पेलिंग मध्ये जर मिस्टेक झाला तर मग प्रतिज्ञापत्र, गॅजेट याचा वापर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी करावा लागेल. त्याचबरोबर करेक्शन विंडो ज्या आहेत, म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया जेव्हा चालू होती त्यावेळेस फॉर्म भरून झाल्यानंतर
सीईटी सेल जे आहे महाराष्ट्र सीईटी सेल मेडिकल ॲडमिशनच्या वेळेस म्हणजे ज्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS त्याचबरोबर फिजिओथेरपी या सगळ्याचा फॉर्म एकच भरून घेतला जातो आणि हा फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये एडिट करण्याची फॅसिलिटी सीईटी सेल देत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशासकीय निर्णय असतील किंवा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर काही मिस्टेक त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे सीईटी सेलने या वर्षीपासून जे काही ॲडमिशन फॉर्म आहेत त्याला सुद्धा 2 ते 3 दिवसाची करेक्शन विंडो देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा आपण सीईटी सेलकडे करतो आहोत. ही मागणी तुमची असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या विषयावर तुमचं काही मत असतील किंवा या विषयावर तुमचे आणखी काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याच्यावर सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये किंवा बनवू शकतो. त्याच्यानंतर या माहितीचे अधिकृत सोर्स आपण जो काही व्हिडिओ घेतलेला आहे त्याची जी काही अधिकृत सोर्स आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याचं एक परिपत्रक जे आहे ते व्हॉट्सअपवर आहे. वेबसाईटवर सध्या अवेलेबल नाही. जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तोपर्यंत हे व्हॉट्सअपवर फिरतंय किंवा वेगवेगळ्या शाळा ज्या आहेत किंवा वेगवेगळे जे महाविद्यालय आहेत त्यांचे जे शिक्षकांचे ग्रुप आहेत त्या ठिकाणी हे पत्रक त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे एज्युवार्ता नावाचं एक वेब पोर्टल आहे. चांगलं वेब पोर्टल आहे. या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि सनद एकत्र मिळणार या प्रकारची ही या बाबतीत नावाच्या बदलाचा आणि QR कोडचा स्पष्ट उल्लेख आहे. हे दुसरा सोर्स झाला या व्हिडिओचा. तिसरा आहे द इंडियन एक्सप्रेसची इंग्रजी बातमी आहे. महाराष्ट्र HSC SSC एक्झाम 2026 महाराष्ट्र स्टेट बोर्ड टू मर्ज मार्कशीट सर्टिफिकेट QR कोड फोटो फॉर इन्स्टंट व्हेरिफिकेशन हे सगळे जे काही सोर्सेस आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही डिटेल वाचू शकता. मुख्य आहे विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल होणार आहे. सिक्वेन्स जो आहे तो बदलला जाणार आहे. हे जे आहे पुढं विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये त्यासाठी स्टेट बोर्डने उचललेलं हे पाऊल आहे. त्याचबरोबर 2 प्रकारच्या ज्या गोष्टी मिळायच्या गुणपत्रक आणि सनद आणि मार्कशीट किंवा सनद आणि गुणपत्रक हे एकत्रित विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जसं CBSEचं मिळतं. CBSEचं जे आहे एकच मिळतं तसाच निर्णय स्टेट बोर्डने घेतलेला आहे. हा सुद्धा एक अतिशय चांगला निर्णय आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट A4 साईजचा कॉम्पॅक्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हाताळायला सोपं जावा हा सुद्धा निर्णय. QR कोड सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. याला स्कॅन करून सुद्धा विद्यार्थी आपलं मार्कशीट डाउनलोड करतात. हा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी चांगला निर्णय आहे. नावाचा फॉर्मॅट हा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी चांगलाच निर्णय आहे. जे जुने विद्यार्थी आहेत जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांना ऍडमिशनच्या वेळेस कसली अडचण येणार नाही कारण हा प्रशासकीय निर्णय आता झालेला आहे ज्यावेळेस हे फॉर्म भरून झालेले आहेत. त्यामुळं तुम्हाला कसली अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष पूर्णतः केंद्रित करा. येणाऱ्या काळामध्ये याविषयी काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर आपल्या YouTube चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.